हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 108वी कथा आज आपण ऐकूया. कथेचा हा आकडा 108 आपल्या माळेतल्या मण्यांचा असतो, जपाच्या माळेतल्या. आणि आज एका बालभक्ताची अनोखी कथा आपण ऐकणार आहोत. ह्या कथेचा नायक आहे बालभक्त श्री ओम प्रकाश. विशेष म्हणजे ह्या बालभक्ताबद्दल अनेक संतांमध्ये त्या काळच्या वेगळी म्हणजे दुमत असल्यासारखं होतं. या बालभक्ताने ज्या पद्धतीने शेवटी श्रीकृष्ण प्राप्तीसाठी देह सोडला, त्या पद्धतीबद्दल संतांच्या मध्ये 2 मतप्रवाह आपल्याला दिसतात. तर त्याबद्दल आधी त्याच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून आपल्याला ऐकावं लागेल. या बालभक्ताबद्दल सिद्ध संत श्री नारायण स्वामी असं म्हणाले होते की भगवान स्वतः त्याला दर्शन देऊन आपल्याबरोबर आपल्या धामाला घेऊन गेलेले आहेत. एक एक शिडी अशी न चढता, म्हणजे भक्तीच्या प्रक्रियेतली एक एक शिडी अशी न चढता त्याने खालच्या पायरीवरून एकदम उडी मारली आणि तो एकदम भगवत प्राप्तीच्या चरम स्थितीपर्यंत गेला, असं यांचं म्हणणं. पण प्रश्न हा पडतो लोकांना की खरोखरीच असं काही उडी मारून भगवंताच्या जवळ जावं लागतं का, किंवा जाता येतं का? शास्त्र असं म्हणतं की भगवंत हा परम स्वतंत्र आहे. तुम्ही कितीही उड्या मारा, पण त्याची इच्छा असल्याशिवाय तुम्हाला त्याच्याजवळ जाता येत नाही. शास्त्राचं हे म्हणणं एका अंगाने खरंच आहे. पण प्रश्न असा पडतो की जर एखादा भक्त अगदी त्याच्यावरती पूर्ण भरोसा ठेवून त्याला पूर्णपणे शरणागत होऊन, जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने दृढ निश्चय करून एका उडीतच त्याला मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि देईल उडी ठोकून अनंतामध्ये, तर आपले दोन्ही हात पसरून त्याला आपल्या बाहूंमध्ये झेलणं भगवंताला भागच पडेल ना. शास्त्राचं हे सांगणंही अगदी बरोबरच आहे की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी एक एक पायरीने चढत जावं लागतं. श्री रूप गोस्वामी यांनी आपल्या भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथामध्ये श्रद्धा, साधुसंग, भजनक्रिया, अर्थनिवृत्ती अशा या प्रक्रियेतल्या भक्तीच्या सोपानाच्या पायऱ्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते म्हणतात की एक एक पायरी चढत चढत भक्त जातो. पण एखाद्याच्या वरती किंवा एखाद्याच्या जवळ जर पूर्वजन्माचे प्रबळ संस्कार असतील आणि भगवंताची जर त्याच्यावर विशेष कृपा झाली, तर तो अशा प्रकारे एकदम सुद्धा उडी मारून भगवंताजवळ जाऊ शकतो. त्याच्यासाठी एक संत म्हणाले की कमळाचे पानं आपण एकमेकावर अशी 5-7 ठेवली आणि त्याच्यावरती जर आपण धारदार अशा सुईने जोर लावून सुई घुसवली, तर एकदम त्याला आपण भोक पाडून ती दोरीमध्ये ओवू शकतो. खरं वास्तविक पाहता सुई जरी आपण कितीही जोर लावून अशी त्या पानांमध्ये घुसवली तरी एक एक पानाचा छेद करत जात असते. फक्त त्याला लागणारा वेळ अतिशय कमी असल्यामुळे ते एकदम झाल्यासारखं आपल्याला वाटू शकतं. बालभक्त ओमप्रकाशने सुद्धा अशा प्रकारे एकाच उडीमध्ये भक्तीच्या सर्व पायऱ्या चढल्या आणि तो भगवंताकडे गेला. आणि हे सगळं करताना ह्याचं वय केवळ 16 वर्षांचं होतं. त्यावरून असं वाटतं की त्यांनी पूर्वीही पूर्वजन्मामध्येही खूप साधना केली असावी आणि खूप काळपर्यंत धैर्य धारण करून
अगदी पूर्ण बळ एकवटून त्यांनी ही अशी उडी घेतली असावी. या भालभक्ताचा जन्म 1926 संवत नव्हे, सन 1926 सालातील वैशाख मासात शुक्ल पक्ष एकादशीला राजस्थानच्या टोक ह्या नगरामध्ये झाला. त्याचे वडील श्री रामनारायण सक्सेना हे टोक या राज्याचे एक उच्च अधिकारीही होते आणि मोठे जमीनदारही होते. घरामध्ये भगवत कथा, कीर्तन आणि साधुसंग याचंच वातावरण होतं. स्वच्छ आणि अत्यंत सरळ हृदयाच्या ओमप्रकाश यांना ध्रुव आणि भक्त प्रल्हादाची कथा अतिशय आवडत असे. या कथा ऐकून भगवंताबद्दल त्यांच्या मनामध्ये अढळ विश्वास उत्पन्न झालेला होता. ते सतत त्या भगवंताचं आणि त्या कथांचं चिंतन करत असत आणि असं करता करता स्वप्नामध्ये आणि त्यांना ध्यान हे काय हे नकळत असता सुद्धा ते ध्यान करत होते. त्या ध्यानामध्ये त्यांना भगवंताच्या सान्निध्याचा अनुभव येऊ लागला आणि त्याचा आनंद ते उपभोगू लागले. ते त्यांच्याशी भगवंताशी स्वप्नामध्ये आणि ध्यानामध्ये बोलत असत. त्याला भगवंतही त्याच्याशी बोलत असत. ते जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या गावामध्ये एक दिवस गावाच्या आकाशामध्ये सगळीकडे टोळधाडीचे पक्षी दिसू लागले. ती टोळधाड बघून एवढ्या मोठ्या प्रमाणावरची त्याच्या आजीला अतिशय वाईट वाटलं आणि ती घाबरली आणि ती म्हणाली, "अरे बापरे! हे काय आहे? आता हे टोळधाड तर आपल्या गावाच्या सगळ्या शेतातलं सगळं पीक खाऊन घेणार आणि लोक आता भुकेने मरणार." ओमप्रकाशजींना आजीचं हे दुःख पाहवलं नाही. ते म्हणाले, "आजी, तू अजिबात काळजी करू नको आणि तू दुःखी होऊ नको. मी आत्ताच श्रीकृष्ण भगवंताला सांगतो आणि ही टोळधाड आहे ना, ती पळवून लावतो." त्यांच्या घरामध्ये एक छानसं देवघर होतं. तिथे त्याची आजी बसून भगवंताची आराधना करत असे, पूजा करत असे. हा छोटा बालक तिथे जाऊन बसला, मांडी घातली, हात जोडले आणि मनातल्या मनामध्ये अगदी एकाग्रतेने त्यांनी ठाकूरांची प्रार्थना केली. आणि खरोखरीच परमेश्वराने ह्या निरागस अशा बालकाची प्रार्थना ऐकली आणि पाहता पाहता ती टोळधाड जशी आली तशीच दूर निघून गेली. त्यामुळे अर्थातच गावातल्या एकाही शेताचं नुकसान झालं नाही. नुसत्या गावातल्याच नव्हे, तर त्याच्या आसपासच्या सुद्धा गावातनं ती टोळधाड दूर निघून गेली आणि कुणाचंही काहीही नुकसान झालं नाही. अर्थातच ही जी काही घटना झाली, त्याचा काही फारसा कुठे बोभाटा झाला नाही. आसपासच्या घरातल्या लोकांनाच हे माहिती होतं. हे जे बालभक्त श्री ओमप्रकाशजी होते, ते इतके गोड, तरतरीत आणि हुशार होते, की त्यांच्यावरती जयपूरचे महाराजा अतिशय खुश होते. त्यांनी स्वतःच्या खर्चाने त्यांची आणि मोठ्या हायस्कूलमध्ये त्यांची शिक्षणाची सगळी सोय स्वतःच्या खर्चाने केली. आता शिक्षण चालू झालं. शिक्षण आणि वय जसं-जसं वाढत होतं, तसं-तसं भगवंताबद्दल असलेलं प्रेम आणि त्याच्यावरची भक्ती, त्याच्यावरचा विश्वास ह्याच्यामध्येही वाढच होत गेली. खरं तर जयपूरचं त्यावेळचं वातावरण हे आधुनिक आणि एकदम असं चकमक, झगमग असं होतं. पण त्याचा काहीही ह्यांच्या मनावरती परिणाम झाला नाही. उलट यांच्या सद्गुणांचाच प्रकाश तिथल्या लोकांमध्ये पसरत गेला. त्यांच्या संपर्कामध्ये जे कोणी विद्यार्थी येत, त्यांच्यामध्ये जणू एका नवीन चेतनेचाच संचार होत असे. आपल्या मित्रांना एकत्र जमवून त्यांनी एका मुमुक्षु मंडळाची स्थापना केली. ह्या मुमुक्षु मंडळातले सगळे विद्यार्थी बालभक्त ओमप्रकाश यांना आपला आदर्श मानत असत आणि यथाशक्ती त्यांचं अनुसरण करण्याचा, त्यांचं ऐकून तसं वागण्याचा प्रयत्न करत असत.
ओमप्रकाशजी यांचा सदाचार अर्थात क्रिया आणि विचारांची शुद्धता यावरती अतिशय भर होता. सदाचाराच्या कसोटीवरती आपण किती उतरतो हे स्वतःच प्रत्येकाला पाहता यावं म्हणून त्यांनी 2 प्रकारचे चार्ट निर्माण केले आणि त्या चार्टच्या कॉपीज काढून त्या सगळ्या आपल्या मुमुक्षू मंडळातल्या विद्यार्थ्यांना दिल्या. रोज तो चार्ट एक भरायचा असे आणि त्याच्यामध्ये आपण रोज काय केलं, आपल्या मनामध्ये काय विचार आले, याप्रमाणे त्यांनी जे गुण ठरवलेले होते प्रत्येक विषयाला, त्यापैकी आपण किती आचरण करू शकलो, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आणि ज्याचे त्यांनी स्वतःला मार्क द्यायचे. अशा प्रकारे तुम्ही करा, असं आपल्याला आपले सद्गुरू श्री स्वामी शिवानंदजी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा चार्ट केल्यामुळं प्रत्येक विद्यार्थी आपलं वर्तन हे सप्ताहाच्या शेवटी पाहत असे, त्याचं अवलोकन करत असे आणि मग आपण पास झालो का फेल झालो हे जो तो स्वतःच ठरवत असे. आणि त्यामुळे व्हायचं काय, की आपल्याला पुढच्या आठवड्यात आणखीन चांगले गुण मिळावे यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे त्याचं सदाचरण आणखीन त्याची जी काही विचारांची शुद्धी होती त्याच्यामध्ये वाढ होत गेली. या चार्टमध्ये ब्रह्मचर्याला त्यांनी सर्वाधिक मार्क दिलेले होते. त्याच्यानंतर नंबर होता सत्याचा आणि त्याच्यानंतर अहिंसा वगैरे ह्या सगळ्या दैवी गुणांचा, जे भक्ताला आवश्यक आहेत. याच्यावरून स्पष्ट होतं की ते ब्रह्मचर्याला किती महत्त्व देत असत. जेव्हा ते 7वी मध्ये होते तेव्हा स्वामी शिवानंदांनी लिहिलेलं पुस्तक ब्रह्मचर्य ही जीवन है हे त्यांना मिळालं. त्या पुस्तकाचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव पडला आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे लिहिलेले सिद्धांत होते त्या सिद्धांताप्रमाणे आपले आयुष्य घालवायचे आणि घडवायचं याचा प्रयत्न ते करू लागले. ते असं नेहमी म्हणत असत की मनुष्य जीवनाचं लक्ष किंवा ध्येय हे ईश्वर प्राप्ती हेच आहे. ईश्वर प्राप्ती ही भजन साधनेशिवाय मिळत नाही, होत नाही. आणि भजन साधनेचा पाया संयम आणि सदाचार आहे. ईश्वर भक्तीचं जे बीज आहे ते असदाचाराच्या अशा त्या नापीक जमिनीमध्ये रुजत नाही. त्याच्यासाठी सदाचाराची उत्तम उपजाऊ अशी सकस भूमी हवी, भगवंताच्या कृपेचा वर्षाव हवा आणि साधू सत्संग यांच्या संगतीचं खत हवं आणि ही शेती करणारा अतिशय प्रयत्नशील आणि भजनशील असा हवा, तरच ह्या शेतीमध्ये चांगलं पीक येऊ शकतं. 10-12 वर्षाच्या अल्पायुमध्येच ओमप्रकाशजींची मानसिक स्थिती इतकी उन्नत होती की त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटत असे की खरोखरी बालरूपामध्ये बाल शरीरामध्ये हा एक महापुरुषच या भूमीवर आलेला आहे. कोणाही विद्यार्थ्याची मानसिक दशा काय आहे किंवा मानसिक स्तर त्याचा काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याची खोली बघावी असं म्हणतात. की त्याच्या खोलीतल्या भिंतींवरती कुठल्या प्रकारची चित्र लावलेली आहेत, त्याच्या कपाटामध्ये कोणची पुस्तकं आहेत, खुंटीवर कशा प्रकारची वस्त्र टांगलेली आहेत आणि बाकी एकंदरीत खोलीमधली साजसज्जा कशी आहे. एकंदरीत काय तर त्या सगळ्यावर विलासितेची छटा दिसते आहे का साध्या सरळ राहणीची छटा आहे. ओमप्रकाश हॉस्टेलमध्ये ज्या खोलीमध्ये राहत होता त्याच्यामध्ये काही पुस्तकं, अर्ध्या बाह्याचे 2 शर्ट आणि 2 धोतर आणि 1 टॉवेल याच्याशिवाय अजून काहीही नव्हतं. त्या पुस्तकांमध्ये पाठ्यपुस्तकं अर्थातच होती आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक धार्मिक पुस्तकं त्याच्यामध्ये होती. त्यामध्ये गीता प्रेसचं साहित्य आणि रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद
यांच्या संबंधित साहित्य हेच जास्त करून होतं. त्यांनी आपल्या भिंतीवरती 20 एक तरी बोर्ड लटकवलेले होते आणि त्याच्यावरती मोठ्या-मोठ्या अक्षरामध्ये काही श्लोक, दोहे किंवा उपदेशात्मक वाक्य ही त्यांनी लिहून ठेवलेली होती. त्यातली एक 5-6 वाक्यच बघू आपण. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच साबित बचा न कोय. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भक्त का योगक्षेम भगवान करते हैं, मुझे किस बात की चिंता है, जबकि आप मेरे हैं. हटाया दिल को दुनिया से, बने सब भांति तेरे है. मन में लगी चटपटी कब निरखूं घनश्याम, नारायण भूल्यो सभी खान पान विश्राम. बैठे हैं तेरे दर पे तो कुछ करके उठेंगे, या दर्श ही हो जाएगा या मर के उठेंगे. आणि हे शेवटचं वाक्य त्यांनी पुढे आपल्या आयुष्यात खरं करून दाखवलं. त्याबद्दलची हकीकत आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरिओम.